नमस्कार. संगीताच्या या हलक्या सुरांसोबत द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण कुठल्या तरी सिद्धांतावर वगैरे चर्चा नाही करणार. नाही, आज थेट कृती. एकदम. आज आपण थेट कृती करणार आहोत. मायक्रोसॉफ्ट अज्युअरच्या जगात एक छोटीशी पण खूपच मजेशीर सफर करूया. हो. आजचा आपला उद्देश आहे एक अज्युअर रिसोर्स तयार करणे. आता रिसोर्स हा शब्द ऐकून घाबरून जाण्याचं काही कारण नाही. नाही, सोप्या भाषेत सांगायचं तर आपण क्लाउडमध्ये स्वतःसाठी एक छोटीशी गोष्ट, एक व्हर्च्युअल मशीन तयार करणार आहोत. आणि हे सगळं एका मायक्रोसॉफ्ट लर्न एक्सरसाइजवर आधारित आहे. आपण अगदी कोऱ्या पाटीपासून सुरुवात करणार आहोत. जणू काही आपल्याला याबद्दल काहीच माहिती नाही. बरोबर. प्रत्येक पायरी आपण सोप्या आणि थोड्या विनोदी पद्धतीने समजावून घेऊ. जसं एखादा मित्र आपल्याला नवीन गेम कसा खेळायचा आहे हे शिकवतो, तसंच काहीसं. आणि यातली खरी गंमत म्हणजे आपण फक्त काय करायचंय हे नाही बघणार, तर ते का करायचंय हेही समजून घेणार आहोत. प्रत्येक क्लिकमागे एक मोठा उद्देश दडलेला असतो, तो आपण उलगडणार आहोत. चला तर मग या डिजिटल बांधकामासाठी तयार होऊया. चला. तर मी आता माझी स्क्रीन शेअर करते असं समजूया. सगळ्यात आधी आपल्याला अज्युअर पोर्टलवर साइन इन करायचं आहे. हे पोर्टल म्हणजे आपल्या जादूच्या राज्याचा दरवाजाच आहे. हो ना. एकदा का आत गेलो की आपण काहीही तयार करू शकतो. सुरुवातीला हे डॅशबोर्ड एखाद्या विमानाच्या कॉकपिटसारखं वाटू शकतं नाही का? हो, खूप बटणं, खूप पर्याय. पण काळजी करू नका, आपल्याला आज फक्त एकाच महत्वाच्या बटनाचा उपयोग करायचा आहे. अगदी बरोबर. आपल्याला क्रिएट अ रिसोर्स नावाचं बटण शोधायचं आहे. सापडलं? छान, त्यावर क्लिक करूया. आत्ता क्रिएट अ रिसोर्सवर क्लिक केल्यावर आपल्याला कम्प्यूट निवडायचं आहे. आणि मग व्हर्च्युअल मशीन. हो. आणि मग क्रिएट दाबा. ही प्रक्रिया म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर मेनू कार्डमधून आधी मेन कोर्स आणि मग त्यातली आपली आवडती डिश निवडण्यासारखं आहे. छान उदाहरण आहे. आता आपण बेसिक्स टॅबमध्ये आहोत. पहिला पर्याय आहे सबस्क्रिप्शन. हे म्हणजे आपलं बँक खातं किंवा मोबाईलचं बिलिंग अकाउंटच. बरोबर. आपण जे काही तयार करू त्याचं बिल इथे जातं. पण घाबरू नका, आपण सध्या एका मोफत सँडबॉक्समध्ये काम करत आहोत. म्हणजे खरं बिल येणार नाही. नाही, ही तर आपली प्रॅक्टिस मॅच आहे. हा. आता येथे खरी गंमत. रिसोर्स ग्रुप. क्रिएट न्यूवर क्लिक करा आणि नाव द्या इंट्रो अज्युअर आरजी. रिसोर्स ग्रुप म्हणजे काय आहे ना, तो एका सामानाचा डब्यासारखा आहे. हो. समजा तुम्ही प्रवासाला निघालात तर टूथब्रश, पेस्ट, साबण एका पाऊचमध्ये ठेवता की नाही? नो, म्हणजे पसारा होत नाही. अगदी तसंच. एका प्रोजेक्टशी संबंधित सगळ्या गोष्टी, आपलं व्हर्च्युअल मशीन, त्याची मेमरी, नेटवर्क, या सगळ्या गोष्टी या एका डब्यात म्हणजेच रिसोर्स ग्रुपमध्ये एकत्र राहतात. आणि याचा खूप मोठा फायदा आहे. काय? जेव्हा आपल्याला हा प्रोजेक्ट संपवायचा असेल तेव्हा फक्त हा एक डब्बा डिलीट केला की आतल्या सगळ्या गोष्टी आपोआप डिलीट होतात. अच्छा. म्हणजे एका गोष्टीला शोधून डिलीट करत बसावं लागत नाही. वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. हे खूपच महत्वाचं आहे. बरं, आता व्हर्च्युअल मशीनचं नाव. इथे आपण माय VM असं नाव देऊया. खूप साधं नाव आहे. हो, जसं आपल्या पाळीव कुत्र्याचं नाव टॉमी ठेवावं तसं. पण सध्या कामापुरतं ठीक आहे. हो, चालेल. बाकीच्या सेटिंग्स म्हणजे रिजन, अवेलेबिलिटी ऑप्शन्स, इमेज या सगळ्या गोष्टी सध्या डिफॉल्ट राहू द्या. हो, हे म्हणजे गाडी खरेदी करताना बेसिक मॉडेल घेण्यासारखं आहे. बरोबर. सध्या अतिरिक्त फीचर्सची गरज नाही. आता ऑथेंटिकेशन. इथे आपण पासवर्ड निवडूया. युजरनेम टाका अज्युअर युजर आणि एक चांगला पासवर्ड टाका. कृपया पासवर्ड 123 किंवा स्वतःचं नाव वापरू नका. हो, जरी हे प्रॅक्टिस अकाउंट असलं तरी चांगली सवय लावून घेतलेली बरी. अगदी. चला, आता रिव्ह्यू अँड क्रिएटवर क्लिक करूया. म्हणजे अज्युअर आपल्याला एकदा विचारतं, पक्का ठरलं ना, सगळं बरोबर आहे ना? हो. आणि इथे तुम्हाला एक अंदाजित खर्चाचा आकडा दिसेल, पण पुन्हा एकदा आठवण करून देते, सँडबॉक्समुळे आपल्याला बिल येणार नाही. आता क्रिएट बटन दाबा आणि आता थोडी वाट पाहावी लागेल. जशी आपण ऑर्डर केलेल्या पिझ्झा डिलिव्हरीची वाट पाहतो तसंच काहीसं. हो. स्क्रीनवर डिप्लॉयमेंट इज इन प्रोग्रेस असं दिसेल आणि काही क्षणातच डिप्लॉयमेंट इज कम्प्लीट चा मेसेज येईल. अभिनंदन. क्लाउडमधला आपला पहिला कम्प्युटर तयार झाला आहे. चला, आता बघूया की पडद्यामागे नक्की काय जादू झाली. होम पेजवर परत येऊया आणि रिसोर्स ग्रुप्सवर क्लिक करूया. तिथे आपला इंट्रो अज्युअर आरजी नावाचा डब्बा दिसेल. हो, तो उघडून बघूया. आता बघा, इथे फक्त एक माय VM नाहीये. नाही. तर त्यासोबत नेटवर्क इंटरफेस, डिस्क, पब्लिक IP ॲड्रेस अशा अनेक गोष्टी दिसतील. अरे वाह,
हे म्हणजे आपण फक्त एक खेळणं मागवलं होतं, पण बॉक्स उघडल्यावर त्यासोबत बॅटरी, चार्जर आणि बाकी सगळ्या ॲक्सेसरीज पण मिळाल्या. अगदी बरोबर. व्हर्च्युअल मशीन एकटं काम करू शकत नाही, त्याला ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. आणि ॲझ्युअरने आपल्यासाठी हे सगळं आपोआप तयार केलं आहे. हो, यामुळेच हे इतकं सोपं आणि शक्तिशाली आहे. आपल्याला प्रत्येक लहान-सहान गोष्टीची चिंता करायची गरज नाही. ॲझ्युअर आपला पर्सनल असिस्टंट बनून सगळं सांभाळतो. आता सर्वात महत्वाचा भाग. स्वच्छता. बरोबर. आपलं काम झालंय, आता हा पसारा आवरायचा आहे. हे म्हणजे पार्टी झाल्यावर घर साफ करण्यासारखं आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण जर आपण हे रिसोर्सेस असेच सोडून दिले, तर खऱ्या अकाउंटमध्ये बिल येत राहील. नक्कीच. तर आपल्या इंट्रो ॲझ्युअर RG रिसोर्स ग्रुपवर जाऊया. तिथे वर डिलीट रिसोर्स ग्रुप नावाचे एक मोठं लाल रंगाचं बटन दिसेल. त्यावर क्लिक करायचं. आणि बघा, ॲझ्युअर पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी तुम्हाला त्या ग्रुपचं नाव टाईप करायला सांगेल. ही एक सेफ्टी फीचर आहे नाही का? हो, जेणेकरून चुकून दुसरं काही डिलीट होऊ नये. तर मग नाव टाईप करा आणि डिलीट दाबा. आणि फस! आपला अख्खा डबा त्यातल्या सगळ्या वस्तूंसकट गायब. हे एखाद्या जादूच्या प्रयोगासारखंच आहे. सगळा पसारा एका क्लिकमध्ये साफ. किती सोपं आहे. तर आज आपण काय शिकलो? आपण फक्त काही मिनिटात अझ्युअरवर एक पूर्ण व्हर्च्युअल कम्प्युटर तयार केला. हो, आणि रिसोर्स ग्रुप नावाच्या जादूच्या डब्याचं महत्त्व समजून घेतलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काम झाल्यावर आपलं डिजिटल घर कसं स्वच्छ ठेवायचं हेही शिकलो. पण हे तर फक्त एक उदाहरण झालं. आपण याच्यामागचं मोठं चित्र समजून घेऊया. नक्कीच. आज आपण जे केलं तो क्लाउड कॉम्प्युटिंगच्या अथांग समुद्रातला एक थेंब आहे. फक्त एक थेंब? हो, पण याच पायावर मोठमोठ्या वेबसाईट्स, ॲप्लिकेशन्स आणि कंपन्यांची संपूर्ण डिजिटल व्यवस्था उभी राहते. म्हणजे ही फक्त सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. आणि जाता जाता एक विचार सुडून जाते. आज आपण एक व्हर्च्युअल कम्प्युटर तयार केला. विचार करा, याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण एक संपूर्ण व्हर्च्युअल ऑफिस किंवा एक व्हर्च्युअल शहर तयार करू शकलो तर. शक्य आहे. मग भौतिक म्हणजे फिजिकल आणि या डिजिटल पायाभूत सुविधांमधली रेषा कुठे संपेल आणि ती रेषा ठरवण्याचा अधिकार नक्की कोणाकडे असेल? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.